बाळांनो, आपल्याकडे कसं आहे, एक लिनियर इक्वेशनचे व्हेरियस क्वेश्चन्स आहेत. आपल्याला मेथड वापरायचीच आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन. आता हे इक्वेशन्स कसे आहेत बघा. आपण या ठिकाणी जर नीट ह्याला ऑब्झर्व केलं तर कशी इक्वेशन्स आहेत. 99x प्लस 101y बरोबर 499. हे इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं त्याला. आणि 101x 99y बरोबर 501 असं इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता जर तुम्ही याला नीट ऑब्झर्व केलं तर कशा प्रकारचे इक्वेशन्स आहेत ते बघा बाळांनो. तर x चा कोइफिशियंट y ला गेलाय आणि y चा कोइफिशियंट x ला आलाय. तर आता ह्याला कशा प्रकारचे इक्वेशन्स आहेत तर आपल्याला दिसत कोइफिशियंट इंटरचेंजिंगचे इक्वेशन्स या ठिकाणी कोइफिशियंट इंटरचेंजिंगचे इक्वेशन्स या ठिकाणी दिसायला लागलेत आपल्याला. तर एक कसे इक्वेशन्स असतात माहिती का. याला काय म्हणायचं. तेरी वाली मेरे साथ मेरी वाली तेरे साथ. एक्स चा कोइफिशियंट वाय ला गेलाय, वाय चा कोइफिशियंट एक्स ला आलाय. मग या ठिकाणी ह्याला सॉल्व्ह कसं करण्यासाठी अजून एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. असले जर इक्वेशन दिसले तर काय करायचं त्याला बघा. ऍड कर सबट्रॅक्ट कर, ऍड कर सबट्रॅक्ट कर, इक्वेशन सॉल्व्ह कर, इक्वेशन सॉल्व्ह कर. त्याला म्हणायचं ऍड कर सबट्रॅक्ट कर, इक्वेशन सॉल्व्ह कर, ऍड कर सबट्रॅक्ट कर, इक्वेशन सॉल्व्ह कर. म्हणजे ह्या दोघांचंच आपल्याला ऍडिशन पण करायचंय, ह्या दोघांचंच आपल्याला सबट्रॅक्शन पण करायचंय, नंतर परत इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तर आता आपण करूया बघा. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. मग बघा आता आपण त्यांना ऍडिंग करूया. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y बरोबर 501. ऍडिंग करतोय आपण, ऍज इट इज लिहायचं. ऍडिंग करूया. 101 आणि 99 200x होतात, प्लस सेम ऍज इट इज 200y होतात, आणि जर इथे ऍडिंग केली तर इथे येते 1000. मग या ठिकाणी दोन इक्वेशनला बरं का. मग या ठिकाणी बघा 200x बाय 200 प्लस 200y बाय 200 आणि या ठिकाणी 1000 अपाऊन 200. सगळ्याला 200 डिवाइड केला. मग इथं 0 200 गेट कॅन्सल, 200 गेट कॅन्सल, अंडा टेक्निक वापरायची. 0 गेट कॅन्सल, बे एक बे पंचे 10 x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता हे नवीन इक्वेशन निघालं, ह्याला द्यायचं पाळणा नंबर 3 नाव आणि एका मॅजिक बॉक्स मध्ये त्याला टाकायचं. मॅजिक बॉक्स मध्ये टाकलं. या ठिकाणी परत दुसरं दोन्ही इक्वेशन परत एकदा सबट्रॅक्ट करायचं. तेच इक्वेशन घ्यायचं. 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता आपण सबट्रॅक्ट करतोय. खालच्याचे चिन्ह बदलायचे. प्लस मायनस प्लस मायनस अरे प्लस मायनस. मग 101 मधून 99 गेल्यानंतर किती राहतात. 2x राहतात. 2 आणि इथं x उत्तर आले मोठ्याचं चिन्ह -2 प्लस इथं प्लस 2y राहतात. बरोबर 501 मधून 499 काढायचे. 2 उरतात. उत्तराला मोठ्याचं चिन्ह. आता x चा कोइफिशियंट काय दिसायला -2 तर -2 न सर्वांना डिवाइड करून घ्यायचं. -2x बाय -2 2y बाय -2 बरोबर -2 अपॉन -2 डिवाइड केल्यानंतर इथं मिरची गेट कॅन्सल, 2 1 जा 2, इथं 2 गेट कॅन्सल, मिरची गेट कॅन्सल आणि 2 1 जा 2. इथं काय ते माहिती का x ला xच राहते. हे मात्र प्लस मायनस मायनस y होते. बरोबर बे एक राहते. परत त्याला एक मॅजिक बॉक्स करायचा. इक्वेशन नंबर 4 नाव द्यायचं. नवीन इक्वेशन तयार झालंय. मॅजिक बॉक्स करूया. आपण काय म्हणलं ऍड कर सबट्रॅक्ट कर, इक्वेशन सॉल्व्ह कर. आता ऍड केलो हे निघालं, सबट्रॅक्ट केलो हे निघालं. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे हे दोन इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. तर हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला परत ह्या दोघांची ऍडिंग करावं लागेल. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 ची ऍडिंग करूया. मग x प्लस वाय इज इक्वल टू 5 आलेला आहे आणि x मायनस वाय इज इक्वल टू आलेला आहे आपलं 1. मग ऍडिंग करतोय. मग साइन डिफरंट आहे तर गेट कॅन्सल वाय वाय. 1 आणि 1 येते 2x आणि 5 आणि 1 येते 6. x इज इक्वल टू 6 अपॉन 2. मग बे एक बे 3x हा नवीन व्हॅल्यू निघाली. x इज इक्वल टू 3. आता काय करायचं त्याला पुट करायचं. सोपं इक्वेशन कोणतं रे 3 नंबरचं. त्याला मध्ये पुट करूया आपण. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये आपण त्याला 3 मध्ये पुट करूया. चालतंय. मग x प्लस y इज इक्वल टू 5. x च्या जागेवर ठेवायचे 3 प्लस y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 3 तिकडे जाते प्लस मायनस
प्लसचा मायनस या ठिकाणी येते, मग -3 झालं, -3 झालं, y इज इक्वल टू येते 2. x आणि y ची व्हॅल्यूज असतात, दिस इज कॉल्ड एज सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. सोल्युशन लिहिताना पूर्ण वाक्यात लिहायचं x इज इक्वल टू 3 आले आणि y इज इक्वल टू 2 आले. हे फायनल आन्सर सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, समजलं? ऍड कर, सबट्रॅक्ट कर, इक्वेशन सॉल्व्ह कर.